जबाबदारी माझी आहे, समजून घ्या. जे काय वकील चांगला देऊ, चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू. आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे. समजलं ना, आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे. हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो. इथे तुम्ही काही चिंता करू नका. पोलिसांना जे काही सहकार्य पाहिजे सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे, व्यवस्थित पद्धतीने होईल. सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काही कारण नाही, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे, स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे, मनीषजी आहेत, आम्ही सगळेजण आहोत. एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील, एवढं तुम्हाला शब्द देतो. ठीक आहे. दोन-तीन नाव आहेत, त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे, काही चिंता करू नका. जे मला महेश सारांनी बोलले की काही ग्रामसभेला होते तिथे काही चिंता करू नका. मी परत सांगतो, सगळे डिटेल बोललो का इथे बोलू शक्य आहे का? मग तुम्ही काय सगळे सर्वे लोक आहात, कळलं ना. जे बोलणं झालेलं आहे त्याच्यावर तुम्हाला कृतीतून दिसेल पुढे काय 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 होत आहे, कळलं ना. सगळं स्मूथली होईल, काय चिंता करू नका. शेवटी आम्ही सगळेजण आपण हिंदुत्वासाठीच काम करणारे लोक आहोत. हे कार्यकर्त्यांनी हिंदुत्वासाठीच केलेलं आहे, खरंच समजलं ना. त्याची बिलकुल चिंता करू नका. सगळ्या गोष्टी स्मूथली होतील आणि सगळे लोक घरी येतील आणि आपण जो काय आपल्याला धाक बसवायचं होतं बॉर्डरवर, कळलं ना, चांगल्या पद्धतीने बसलेला आहे ना. कुरेशी फिरेशी सगळ्या लोकांना कळलेलं आहे काय असतं सिंधुदुर्गात. त्याची चिंता करू नका, चांगलं होईल, व्यवस्थित होईल, हा माझा शब्द आहे. आता फक्त आपण सगळेजण सुखरूप घरी जाऊ, ते व्यवस्थित त्यांची सगळ्यांची काळजी घेतील आणि चांगल्या उद्या कोर्टाच्या टायमाला कोर्टामध्ये हजर करतील. तोपर्यंत आपण चांगल्यातला चांगला मोठ्यातला मोठा वकील देऊ आणि त्यांना सुखरूप बाहेर काढू. ठीक आहे, चालेल ना. सगळं मागून बिगून चला आता घरी जावा सगळे. चला, जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.